तथागत भगवान गौतम बुद्ध, संत रविदास जी आज ज्यांची जयंती आहे आणि ज्यांच्यामुळे या देशामध्ये पहिल्यांदा आरक्षण मिळालं ते छत्रपती शाहू महाराजजी. आणि तुमच्या आणि माझ्या नव्हे तर या प्रत्येक माणसाच्या, देशातल्या माणसाच्या जीवनाचे उद्धार करते महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमानाची वंदन करून आज या इथे बीड ते मुंबई असा लॉंग मार्च अत्यंत यशस्वी पद्धतीने ज्याने काढला ते शिंगारे आणि त्याचे पोटवारे आणि त्याचे सर्व सहकारी या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कारण एवढ्या लांबीवरती यायचं त्याच्यामध्ये अनेक अडी अडचणी असतात, त्याला पार करून त्याने हा लॉंग मार्च इथं आणला, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतोय. आणि मला येण्यासाठी इथे वेळ झाला याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारण आत्ताच आंबेडकर भवन येथे चर्मकार समाजाच्या सर्व जाती म्हणजे सर्व त्यांच्या संघटनांची म्हणजे तिथे बाबूराव माने असतील किंवा बबनराव घोलप असतील किंवा खामकर आणि अजून त्याच्या वेगवेगळ्या संघटनांचे सर्व प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आणि त्यांनी सुद्धा आज घोषणा केली की कमीत कमी आमचे 1.5 ते 2 लाख लोक. पहिल्यांदा आनंदरावजी तुमचं म्हणणं होतं की आंबेडकरी समाजाबरोबर चर्मकार समाज उतरणार नाही, परंतु यावेळेस आम्ही दाखवून देतो की चर्मकार समाज सुद्धा तुमच्या खांद्याला उतरणार आहे. आणि त्यामुळे मला इथे यायला वेळ झालाय. मला पूर्ण खात्री आहे की हा मोर्चा न भूतो न भविष्यती असा 30 तारखेचा होणार आहे. कारण त्याच्यामध्ये आंबेडकरी समाजाचं प्रामुख्याने असणार आहे. चर्मकार समाज आहे, ढोर समाजाचं पाठिंब्याचं लेटर आलंय, त्यानंतर वेगवेगळ्या समाजाची पाठिंब्याची लेटर्स आलेली आहेत. आणि त्यांनी सर्वांना सांगितलंय की आम्ही झाडून येणार आहोत. कारण सरकार जे करतंय ते सरकार आमच्यामध्ये आपसामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतोय. ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दात सांगायचं तर यांनी मुद्दामून आपल्याला या इथं आपसामध्ये भांडावं म्हणून अनुसूचित जातीमध्ये भांडण लावण्यासाठी विभाजीकरण केलेलं आहे. हे उपवर्गीकरण करण्याचं कारण काय? कारण बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की हिंदू धर्म हा 4 वर्णामध्ये आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र म्हणजे याला आपण आता ओबीसी म्हणतो, तो म्हणजे हिंदू धर्म होतो. त्याच्यानंतरचा असणारा माणूस हा हिंदू धर्मातलाच नाही. बाबासाहेबांनी त्यांच्या लिखाणामध्ये अस्पृश्यांना डिप्रेस क्लास म्हणजे दलित वर्ग म्हणून संबोधलं होतं. आणि बाबासाहेबांच्या लिखाणामध्ये बाबासाहेबांनी असं दिलंय की याच्यामध्ये वेगवेगळ्या नावं हे समाजाला दिलेली आहे डिप्रेस क्लास मध्ये. त्याचं कारण ते जे काम करतात त्याच्यानुसार त्यांची नावं ठरलेली आहेत. जो चपलेशी काम करतो ते चर्मकार, जो गुरांचं कातळ करतो ते ढोर. आपल्याला नाव फक्त स्पेशल दिलं होतं कारण आपण त्यांचे शत्रू आहोत म्हणून महाहरी म्हणजे मोठा शत्रू म्हणून आपल्याला नाव दिलं महार. तर या पद्धतीनं ही व्यवस्था या मंडळी केली आहे. त्यामुळे ह्या काही जाती नाहीत. आणि त्यामुळे जातीच्या नावावरती हे जे काही आरक्षणाचं उपवर्गीकरण करतायत ते योग्य नाही आहे. तुम्हाला मी सांगू इच्छितो की यांचं फंड आहे. त्यांनी आपण पाहिलं असेल की मराठा आणि ओबीसी विरुद्ध त्यांनी वाद निर्माण केला. त्यांनी धनगर आदी आणि आदिवासींमध्ये वाद निर्माण केला. आज ते एससी मध्ये वाद निर्माण करतात. याच कारण आहे काय की ते अत्यंत छोटे आहेत, 3-3.5% आहेत. त्यांना माहिती आहे वाद निर्माण केल्याशिवाय आपण इथे टिकू शकत नाही, आपली सत्ता राहू शकत नाही. आणि त्यामुळं आपसामध्ये यांना भिडवा, एकमेकांच्या विरुद्ध लढवा, मग आपली सत्ता इथे आरामात टिकू शकते. आणि त्या पद्धतीने ते वाद निर्माण करत आहेत. त्यांना काही मातंगाचं काही तोंड बघितलं त्यांचे दिवस काय चांगला जाणार नाही. एक जण म्हणतो आमचं तोंड बघायला, अरे तुमचं तोंड कशाला. पण एक माझं तुम्हाला सांगणं आहे की कोणालाही आपण कोणाच्याही विरुद्ध बोलू नका. कारण त्याच्यातले फार थोडे माणसं त्यांच्या बरोबर आहेत जे काय त्यांची दलाल झालेले आहेत, मनुवादाचे तेवढे त्यांच्या बरोबर आहेत. बाकी सर्व
मातंग समाज आपल्या बरोबर आहे, त्याचे सुशिक्षित प्रोफेसर वगैरे सर्व मंडळी आपल्या बरोबर आहेत. भारतीय बौद्ध महासभेच्या अनेक मराठवाड्यातल्या शिक्षिका म्हणजे केंद्रीय शिक्षिका या मातंग समाजाच्या बौद्ध धर्म घेतलेल्या आहेत. त्यामुळं हे काही मोजकेच लोक सरकारच्या हातामध्ये मनुवाद्याच्या हातामध्ये लागले तरी ते आवाज उठवत आहेत आणि आवाज उठवून त्याचं काही होत नाही. लोक काही जमत नाही. मग बाबासाहेबांना महात्मा फुलेंना या सर्वांना शाहू महाराजांना कमी लेखायचं, आमचे टिळक आमचे सावरकर अशी काही भाषण करायला लागले जेणेकरून आमची माणसं चिडतील आणि त्यांना काहीतरी करतील. परंतु आपल्याला हा मोर्चा शांततेत काढायचा आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारचं हे नको करा. आपलं लढाई ही त्या मातंग समाजाबरोबर नाही, आपली लढाई सरकार बरोबर आहे. कारण सरकार हे हरामखोर सरकार आपल्यामध्ये लढाई लावत आहे. त्यामुळं आपल्याला दगड लागला म्हणून त्या दगडाला मारायचं नाही, तर तो दगड मारणारा हात कोणाचा आहे तो बघून त्या हाताला झोडपायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यासाठी या इथं आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण सोशल मीडियावर बरेच जण ऍक्टिव्ह आहात. मी पाहतो सोशल मीडियावर फारच आपल्या समाजाने विद्रोही साहित्यिकाची भाषा आता सुरुवात केली, ती तर थांबवा. आणि त्याऐवजी आपले वाहत नव्हते ते आपल्याला जॉईन होणार आहेत. त्यामुळं त्याची काळजी करू का. काही शुल्लक लोक जर त्यांच्या बरोबर असतील ती सुद्धा त्यांचं मतपरिवर्तन करा. आपण तथागताच्या विचाराची लोक मतपरिवर्तनावरती विश्वास ठेवणारे लोक. त्यामुळे अशा पद्धती होऊ नका. आपण एक सांगतो की अत्यंत प्री प्लॅन्ड आहे. तुम्हाला मी सांगतो हा निर्णय सुप्रीम कोर्टात आला 1 ऑगस्ट 2024 रोजी. पण पार्टीला हे उपवर्गीकरणासाठी कमिटी नेमली 2023 रोजी वारे महासंचालक वारेच्या अंडर. म्हणजे ह्यांना काय आधीच कळलं होतं की आमच्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय येणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला गप्पा सांगतो की 1 ऑगस्ट 2024 ला निर्णय आला आणि त्याच्यावरती रिव्ह्यू पिटिशन म्हणजे त्या निर्णयाविरुद्ध याचिका करण्यात आली की हा तुमचा निर्णय बरोबर नाही. त्याचा निर्णय आला 16 ऑक्टोबर 2024 ला. पण त्याच्या आधीच महाराष्ट्र सरकारने न्यायमूर्ती बदल कमिटी अपॉइंट करून याच्यावरती काम सुद्धा चालू केलं. म्हणजे सरकार याच्यामध्ये पूर्णपणे दोषी आहे आणि त्यामुळे सरकारच्या ह्याच्यामध्ये हात आहे. सरकारला मुद्दामून भांडणं लावायची आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी या इथं 30 तारखेला त्याला एकच धक्का द्यायचा आहे, म्हणजे मेट्रो सिनेमाला यायचंय. तुम्हाला मी सांगतो की त्याने मुस्लिमांना हिंदू मुस्लिम केलं. आपण पाहिलं आज बिचारे मुस्लिम कोपऱ्यामध्ये गेले घाबरून आहेत. त्याने ख्रिश्चनांना मिशनरीना मारलं, चर्चेस हल्ले केले, ते बिचारे घाबरून आहेत. इथं त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकर भवनावर हल्ला केला. रात्री 12 वाजता तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांना आपण असा प्रचंड मोर्चा भर पावसामध्ये निघाला की त्यावेळेचे डीसीपी आजचे जे लॉ अँड ऑर्डरचे ऍडिशनल कमिशनर आहेत शर्मा, त्यांनी मला भेटले. मला म्हणाले अनुराजी मी एवढा खुश होतो सकाळी एवढा जोरात पाऊस पाहून की आता मोर्चा बागडला, पण तुमच्या लोकांचं काही खरं नाही. तो मोर्चा असा अफलातून झाला की सरकारला पाठीमागे हटावं लागलं. त्यानंतर परत एकदा आपल्यावर अटॅक करून त्यांनी पाहिला. 1 जानेवारी 2018 रोजी आपल्या मध्ये भीमा कोरेगावला आपल्या लोकांना अचानक अटॅक केला. पण 3 जानेवारीला परत एकदा आपल्या समाजाने महाराष्ट्र बंद केला. पूर्ण महाराष्ट्र बंद झाला, मुंबई बंद झाली आणि त्याचा परिणाम काय झाला. मुंबईतून काही इंटरनॅशनल फ्लाईट उडाला नाही. अख्ख्या जगामध्ये चर्चा झाली मुंबई में क्या हुआ. आणि मग सर्वांना कळलं भीमा कोरेगाव काय आहे. भीमा कोरेगावचा इतिहास अख्ख्या जगाला त्यावेळेस कळला. त्यामुळं आमच्या नादी लागायचं नाही. सरकारला सांगा आमच्या नादी लागायचं नाही. ते इतर पण ठीक आहेत. आम्ही एकदा अंगावर घेतलं की ते शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं
30 तारखेला प्रत्येकाने यायचं, कारण उद्या जे हे उपवर्गीकरण झालं तुम्हाला आम्ही सांगतो त्याचा परिणाम काय होणार आहे. तुम्हाला 4% काहीतरी रिझर्वेशन देतील, परंतु जेव्हा या रिझर्वेशनच्या जागा भरायच्या येतील तेव्हा तुमची माणसं आधीच नोकरीला असतील, त्यामुळे इतर गटातल्या अ व क मध्ये दुसऱ्याला जागा मिळतील, त्यानंतर मग आदिवासींना मिळतील, त्यानंतर ओबीसीना मिळतील आणि तुमचा नंबर हे पण 25-30 वर्ष जातील, तो पण तुमची एक पिढी बर्बाद होणार आहे. आणि हे बर्बाद होऊ द्यायचं नसतं. तुमच्या पोराने आणि तुमच्या नातवाने तू शंडासारखा का बसलास म्हाताऱ्या असं तुम्हाला म्हातारपणे विचारायचं नसेल तर तुम्ही लोक या मोर्चामध्ये याल, एवढं मी आवाहन करतोय आणि आपल्याला जय हिंद.